लोड येणार की नाही. फास्ट जेवण, दाताचं काम दाताला करायचं, जास्तीत जास्त चिविंग करायची, लाळ मिक्स होऊ द्यायचं, नाही करायचं. आणि जर लाळेची क्वालिटी हमिंग नाही वाढत असेल तर करायला काय हरकत आहे. फ्रेश पण वाटतंय आणि आपण फोकस पण वाढायला मदत होते. ब्रेनची मेमरी शार्प होते. अल्झायमर सारखे आजार होत नाहीत. अल्झायमर म्हणजे सगळं विस्मृती होऊन जाते, त्याच्यामध्ये हे राहत नाही, आपलं स्वतःचे नाव ओळखू येत नाही, बायको ओळखू येत नाही, लेकरू पण ओळखू, सगळं विसरून जातं. तर ते अल्झायमर सारखे आजार तसे होत नाहीत. तर आपल्याला पॅरालिसिस सारखे आजार पण आयुष्यात होणार नाही, फक्त हमिंग केल्यामुळे. करायचं की नाही. आणि जर याला आपण आपल्याच जीवनशैलीचा भाग बनवला तर आखूड श्वास घेण्यापेक्षा खोल श्वास घ्यायची सवय लावली तर सुरुवातीला जड जातं. आपल्या पर्समध्ये, खिशामध्ये अशी काहीतरी वस्तू ठेवायची आपण की जी आपल्याला रिमाइंड करून देईल आपल्याला आता खोल श्वास घ्यायचा. कारण सवय नाही, आता सवय लावायची आपल्याला. थोड्या वेळाने जेव्हा आठवेल तेव्हा आपण खोल श्वास घ्यायचे. स्वयंपाक करा, चाला, फिरा, कामं करा, जे काही करताय तेव्हा आपण काय करायचे, डीप ब्रिदिंग करायची. हळूहळू काय होतं, लाईफ वाढते. साधं एक्झाम्पल आहे, कुत्रा कसा श्वास घेतो, फास्ट घेतो, त्याचं आयुष्य किती आहे बघा. आणि कासव सांगतो आपण 1000 वर्ष, 500 वर्ष जगतो. त्याचे डीप ब्रिदिंग असते, स्लो ब्रिदिंग असते. तर ही सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आणि आपलं शरीर पंचमहाभूतानं बनलेलं आहे. आपलं शरीर हे दिसते तेवढंच नाही, आपल्या शरीराचे भरपूर आयाम असतात. आपण जे दिसतंय ना, आपल्या आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, शरीर जे आहे जे अन्नमय कोश आहे. आपल्या शरीराचे 5 कोश म्हणजे लेअर बनतात. जे आपण देवाभोवती आपण बघतो की नाही तेज, तसं प्रत्येकाभोवती आहे. कारण आपण ईश्वराचेच अंश आहोत. मान्य करता? बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय झालं की आपण अन्नमय कोशापुरतच विचार करतो आणि वैद्य पण अन्नमय कोशापुरतच विचार करतात. आणि बऱ्याच वेळेस त्याचे मनोमय कोशला विसरून जातात. त्याचं प्राणमय कोश वेगळा. कसं आहे तुम्हाला सांगतो, कधी कधी तुम्ही थांबला आणि मागून येऊन कोणतरी पास झालं, लक्षात येतं का नाही? मागं काही डोळे नाही, तो टच पण केला नाही, पण लक्षात येतं का नाही? तो आवरा असतो. आता ते आवरा पण चेक करायचे इन्स्ट्रुमेंट निघाले. अगोदर नव्हतं, पण आता मान्य करायला लागले. आता क्वांटम फिजिक्स पण याच्यावर काम करायला लागले. ह्याच्यामध्ये काय आहे, आपला अन्नमय कोश, अन्नमय कोशामध्ये पूर्ण शरीराची रचना, तुमच्या शरीराची वाढ, हे सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यानंतर इथं प्राणमय कोश, जिथं तुमचे प्राण असतात आणि प्राण शरीरातून सतत बाहेर जायचा प्रयत्न करतात. प्राणाचे सतत प्रयत्न असतात की मुक्ती देण्याचे, पण शरीरामधली व्हायटल फोर्स एनर्जी तुम्हाला सतत बचाव करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे ते सर्क्युलेशन चांगलं बनतं. लक्षात ठेवा. याच्यामध्ये माणूस मेल्यानंतर देखील काही काळ त्याचे अवयव जिवंत असतात ना, तसं त्याच्यामध्ये कितीतरी काळ देवदत्त नावाचा वायू असतो, तो असतो त्याच्यामध्ये. आणि मग ते रियूजसाठी वापरायला येते. तर ते प्राणमय कोश असतं. प्राणमय कोश पहिला लेअर. त्याच्यानंतरचा मनोमय कोश, तुमची मेंटॅलिटी येते, मानसिकता येते. तुम्ही पूर्वजन्मीचे पर्सनॅलिटी पण कॅरी करता, कर्म पण कॅरी करता आणि त्याच्यानुसार तुम्ही वागता. तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही वागू शकत नाही. ते इम्प्रेशन्स क्रिएट होतात मनोमय कोशमुळं. आणि त्याच्यानंतर येतं तुमचं विज्ञानमय कोश, जिथं तुम्ही सुज्ञ म्हणता. स्वतःच्या बॉडीबद्दल बरं, पुस्तकी नॉलेजबद्दल, त्या डिग्रीबद्दल काहीच नाही, स्वतःबद्दल विजडम होते. माणसाला भूतपूर्व आणि वर्तमान ह्याच्यामध्ये तो स्टेबल राहतो आणि त्याला ते एक दृष्टी प्राप्त होते. आणि त्याच्यानंतर येतं ब्लिसफुलनेस, सच्चिदानंद अवस्था, सतचित्त आनंद, सच्चिदानंद म्हणतो की नाही, ते लेवल प्राप्त होते. आता तिथपर्यंत आपण जात नाही, ती गोष्ट वेगळी. पण आपल्या शरीराचे एवढे लेअर असतात हे सांगण्यामागचं कारण काय आहे? ॲज अ वैद्य म्हणून म्हणा, किंवा दवाखान्यात जाणारा व्यक्ती म्हणा, किंवा स्वतः एक जागरूक आपलं आरोग्य रक्षक म्हणून आपण स्वतःला, आपलं शरीर हे दिसते तेवढंच नाही. आपणाला शरीरात प्रॉब्लेम होत असला तरी तो प्रॉब्लेम कुठला राहू शकतो? मनाचाही राहू शकतो. एखादी गोष्ट सतत मनावर दडपण टाकत गेली, एखादी गोष्ट सतत आपण मन मारत आलो, त्याचं परिणाम स्वरूप तुमच्या शरीरावर दिसतं. त्यावेळेस इलाज तुमच्या शरीरावर करण्यापेक्षा मनावर करायचा असतो. बरोबर आहे? मग त्या गोष्टी सापडण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? डॉक्टरांकडे जावं लागते. आता डॉक्टरला तुमचं मनोमय कोश बी देणं घेणं नाही, तुमचं अन्नमय कोशही देणं घेणं नाही. तुम्ही फक्त विचारा, त्यांनी म्हणतात गोळ्या खा. खाण्याचं काय काही चालतंय की नाही? विचारले कधी झालं की नाही प्रसंग? सगळ्यांनी विचारा. आज गेलो तर आपण दवाखान्यात, सगळं विचारलं, त्यांनी औषध दिली, सर काही खाण्यापिण्याचं काय नाही, खाऊ शकता, गोळ्या तेवढे घ्या, आहे की नाही? गोळ्या सोडू नका. पण आपलं शरीर हे आहारापासून बनलेलं आहे. आहार संभव देह म्हणले.
जर आपल्या शरीराचीच उत्पत्ती आहारापासून झालेली असेल तर त्याचं सोल्युशन पण आहारात आहे. मग आम्ही पथ्य सांगतो खाण्यामध्ये. पथ्य सांगतो म्हणजे तुमच्या प्रकृतीला सुटेबल आहे असं सांगतो. आयुष्यभर आपल्याला सगळंच खायचं आहे, परंतु एखाद्या आजारातून बाहेर पडायचं असेल तर पथ्य करणं कंपल्सरीच आहे. जर औषधाच्या जोरावर जर कोणी वैद्य म्हणत असेल की मी तुझं कम्प्लिटली बरं करून देतो तर झोल आहे, शक्यच नाही. कारण विनासायस तुम्ही औषधावर काम शरीर करत नाही. औषधांचा रोल सपोर्टिव्ह असतो, आहाराचा रोल मेन असतो. म्हणून सांगितलेला डाएट व्यवस्थित करायचा असतो आणि औषधांचा हळूहळू त्याग करून नॉर्मल जीवन जगायचं असतं. आयुष्यभर जर आपल्याला सुखी राहायचं असेल तर स्वतःबद्दल एक अवेअरनेस क्रिएट करून घ्यायचं, स्वतःमध्ये एक जागृती निर्माण करायची, सजगता ठेवायची. प्रत्येक वैद्यक असलेला तेवढाच तुमच्याबद्दल आपुलकी बाळगतो असं नाही. त्याच्यामुळं स्वतःचे आरोग्याची जबाबदारी स्वतःला घ्यायला पाहिजे. आज जे मी तुम्हाला पॉईंट सांगितले खूप अप्रतिम आहेत. फक्त आपल्या नित्य वापरामध्ये आणा आणि त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल, तेव्हा तुम्हाला कळेल किंवा आपण कितीतरी याच्यातून बाहेर पडलो. बीपी वाढला वाटलं तरी तुम्ही त्याला हृदयमर्म वापरू शकता आणि हार्ट अटॅक येत आहे असं वाटलं तरी वापरा आणि जे इमिडिएट इफेक्ट बघायला मिळते, इमिडिएट. फक्त एवढ्याने आम्ही नंबर ऑफ गोष्टी करतो, पण एवढं जरी केलं तरी इफेक्ट मिळतो. हळूहळू तो रिलॅक्स होऊन जातो. हे करायचं असतं आणि रेग्युलर केलं तर आपण आयुष्यातून तशा आजारापासून मुक्त राहतो. कारण आज नाचता नाचता लेकरं चालले, त्यांच्यामध्ये येऊ नये, तो विषय वेगळा आहे, त्याच्यावर आपण कधीतरी पुन्हा बोलू. पण ह्यासाठीच सगळेजण एकत्र यावं, सगळ्यांनी ते शिकावं, हळूहळू थोड्या थोड्याने समजून घ्यावं आणि एक विश्वास निर्माण करावा किंवा स्वतःचाच वैद्य स्वतः बनलेला बरं आहे. कारण आपण एक असा उद्देश घेऊन आलो की कुठल्याही संडास लागली, ताप आला, खोकला झाला, अंग दुखायला लागलं म्हणून दवाखान्यात जायची गरज कोणावर येऊ नये. पोटात दुखलं म्हणून दवाखान्यात जायची वेळ येऊ नये. स्वतःची जबाबदारी स्वतःला घेता यावं. कारण आज जुलाब झाली म्हणून दवाखान्यात चालले की त्यांना डेड बॉडी घेऊन यायला लागले, हे घडायला लागले. पण जर तुम्ही घरच्या घरी फिक्स करू शकलात तर कसं राहील. तर साध्या साध्या गोष्टी ज्या खऱ्या आहेत, ज्या योग्य आहेत त्याचा आत्मसात करा आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याचा त्याग करा. बरोबर, मी अगोदरच म्हणले, अगोदरचे पूर्वज आपले पितळाचे भांडे वापरायचे, कांस्य धातू वापरायचे, आहे की नाही, कलई केलेले भांडे वापरायचे, रिच होते, आहे की नाही. आता आपण प्लास्टिकचे वापरतोय, पण आपण जास्त मागासलेले आहोत, बॅकवर्ड आहोत. फक्त आपण स्वतःला ते मानून घ्यायला, तसं न करता व्हेरीफाय करायचं आणि हळूहळू ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न करायचा. आजचा दिवस इथपर्यंत आपण थांबूया. तुम्ही सगळ्यांनी आलात, ऐकून घेतलं, खूप खूप धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन. थँक्यू.